आई माग हो. मी सरळ आलोय तुला आम्ही पाया पडतो मी तुझा. थांब बाबा थांब. आवरलं नाही. काय झालं? माझ्याशी बोलायचं नाही का? चला उठा, आवरून घ्या. चला. आवरून तरी काय करू सावित्री? काल रात्री फक्त घरावरच नाही, माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षांवर पेटते बोळे पडले. दिवसात जे काही झालं फार मोठी हानी झाली. मुख्य म्हणजे अण्णावर दादांच्यावर हल्ला झाला. काल रात्री तर घर पेटवण्याचा प्रयत्न झाला. हे होत राहणार. अस्पृश्यांची शाळा मानवत नाही लोकांना, त्यामुळे विरोध होतोय, आणखीन होणार. भीती वाटते हो खूप. अण्णा भाऊजी तर लटलट कापत होते. जुनी खोड आहे सावित्री या भूदेवांची. हल्ले करायचे, लोकांना घाबरवायचं, बुजवायचं. मी घाबरणारा नाही, बुजणाराही नाही. उलट यापुढे आणखी धाडसाने काम करणार. या बहुजनांना भूदेवांच्या ब्राह्मणी मगरमिठीतून सोडवणार. भूदेवांनी अस्पृश्यांबद्दल बहुजनांच्या मनात जो तिरस्कार भरलाय ना, तो मी संपवणार. सावित्री, काल आपल्या घरावर ज्यांनी पेटते बोळे फेकले ना, ते सवर्ण आज गुलामीच्या चितेवर बसले. उद्या ते जळल्याशिवाय राहणार नाही. त्यांना वाचवलं पाहिजे. आता माघार घेऊन चालणार नाही. पण मी काय म्हणते, थोडे दिवस शांत बसावं. किती दिवस? महिना, 2 महिने. तोवर पोरींच्या शाळेवर लक्ष द्या ना. ते त्यांच्याशी बोलायचं होतं ना, पंतोजी म्हणून येणार होते. त्यांच्याशी बोला, त्यांची भेट घ्या. त्यांना सांगा की आपल्याला चांगली माणसं हवीत म्हणून. बघू, तू शाळेत निघलीस? वय पोरींच्या परीक्षेचं ठरवायचंय, वेळापत्रक करायचंय. ठीक, पण सावध राहा. ती कट्यार सोबत ठेव, नाहीतर शाळेतून माणूस बोलवून घे. मी सांगून ठेवले, येता जाता शाळेचा शिपाई तुला सोबत करेल. वय तसा मुलींच्या शाळेला आता विरोध नाही. तरी या लोकांचं काही सांगता येत नाही. नाहीतर थांब, मीच येतो तुझ्या बरोबर. नाही, नको नको. पायाखालची वाट आहे, म्या जाईन. अरे ज्योती, उलट आज तू घराच्या बाहेर जाऊ नकस. म्या आहे ना, म्या जाते सावी संग. हा, अहो अगं तू कशाला? अरे मला काय होणार आहे? ती इडियट लोक मला ओळखतात. मी जॉन साहेबांच्या बंगलीत काम करते, माहितीये त्यासनी. मला कोणी काय करणार नाही. हा, चल सावी.